मित्रांनो, आता जस्ट तुमची 10वी झालेली आहे. पण पुढील 5 वर्षांनी जर तुमचं नाव एक आय-ए-एस ऑफिसर म्हणून घेतलं गेलं तर तुम्हाला किती छान वाटेल ना? आणि मग तुम्हाला जर आय-ए-एस, आय-पी-एस किंवा आय-एफ-एस अधिकारी बनायचं असेल, तर मग आत्तापासून तुम्ही कशी तयारी केली पाहिजे? किंवा 10वी नंतर तुम्ही काय केलं पाहिजे? कोणती स्ट्रीम निवडली पाहिजे? हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी सुहानी आणि चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला जो प्रश्न विचारला जातो तो म्हणजे असा, की आम्ही अजूनही 10वीत आहोत, तर अजून वेळ आहे ना? तर अर्थातच तुमच्याकडे अजून खूप वेळ आहे. कारण बऱ्याचदा जे विद्यार्थी आहेत, तर ते आफ्टर ग्रॅज्युएशन या सगळ्या परीक्षांची तयारी करायला सुरुवात करतात. पण तुम्ही 10वी असल्यापासूनच हे स्वप्न पाहताय. त्याच्यामुळे अर्थातच तुमच्याकडे अजून खूप वेळ आहे आणि तुम्ही रोज थोडाफार जरी अभ्यास केला, तरी पण नक्कीच आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्ही ही एक्झाम देऊ शकता आणि तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. आता खरं तर सगळे म्हणतात की यूपीएससी द्यायची आहे, यूपीएससी द्यायची आहे. पण यूपीएससी म्हणजे नेमकं काय? यूपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. आता हे एक असं कमिशन आहे, याची जेव्हा तुम्ही कॉमन एंट्रन्स टेस्ट देता, तर तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला त्या टेस्ट नंतर तुम्ही आय-ए-एस ऑफिसर, आय-पी-एस, आय-एफ-एस, आय-आर-एस आणि अजून अशा बऱ्याचशा सेवा आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला संधी मिळू शकते. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा असतो, की हे जे काही बनायचं आहे, ऑफिसर बनायचं आहे, तर यासाठी आम्ही 10वी नंतर कोणती स्ट्रीम घेतली पाहिजे? सायन्स घेतला पाहिजे, कॉमर्स घेतलं पाहिजे की आर्ट्स घेतलं पाहिजे? खरं तर यूपीएससीने असं कोणतंही कंपल्शन केलं नाही, की तुम्ही कोणत्या स्ट्रीम नंतर ही एक्झाम देऊ शकता, असं काही नाहीये. तुम्ही कुठलीही स्ट्रीम घ्या, तुम्ही सायन्स घ्या, कॉमर्स घ्या, आर्ट्स घ्या, कुठलीही स्ट्रीम घेऊ शकता. कुठल्याही विषयामधून तुम्ही ग्रॅज्युएशन करू शकता. तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं असू दे, तुम्ही एमबीबीएस केलेलं असू दे, तुम्ही बीएमएस केलेलं असू दे, तुम्ही बीएससी केलेलं असू दे, बीए केलं असेल तरी पण चालेल, बीकॉम असेल, बीबीए असेल, काही पण असेल. फक्त ग्रॅज्युएशन तुमचं पूर्ण झालं असेल तर तुम्ही यूपीएससी देऊ शकता. यूपीएससीचा फक्त एवढाच क्रायटेरिया आहे की तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे. तुम्ही कसं केलं, कुठून केलं, कुठल्या विषयातून केलं याने काही फरक पडत नाही. फक्त तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे तर ते पूर्ण असलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही कोणतीही स्ट्रीम निवडू शकता. आता खरं तर कुठल्याही कोर्समधून तुम्ही जेव्हा बॅचलर डिग्री घेणार आहात, तेव्हा आता बेनिफिशियल काय आहे? म्हणजे आपल्याकडे ऑप्शन्स तर खूप सारे आहेत, पण त्यातूनही आपण एक सोपा मार्ग निवडायला हवा. मग खरं तर जे मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आहेत, की जे यूपीएससीसाठी प्रिपरेशन करतात, तर त्यांनी आर्ट्स घेतलेलं असतं. आता ते आर्ट्स का घेतात किंवा ते आर्ट्स नंतर म्हणजे आफ्टर 12th BA का करतात? याचं कारण असं आहे, की यूपीएससीमध्ये जे काही विषय आहेत, तर ते आहेत इतिहास, भूगोल किंवा ज्याला आपण समाजशास्त्र म्हणतो ओव्हरऑल. ज्याच्यामध्ये आपण राज्यशास्त्र शिकतो, नागरिकशास्त्र शिकतो. हे सगळे जे काही विषय आहेत, ते सगळे कुठल्या फील्डचे आहेत? आर्ट्स फील्डचे आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला यूपीएससीमध्ये GS1, GS2, GS3, GS4 या सगळ्या पेपरमध्ये खूप जास्त मदत होते. कारण तो सिलेबस आणि आर्ट्सचा सिलेबस हा आपण म्हणू शकत नाही की एकदम सेम असतो, पण आर्ट्सच्या सिलेबसची नक्कीच तुम्हाला मदत होते यूपीएससीला, कारण विषय ऑलमोस्ट सेम असतात. ठीक आहे. अर्थात लेवल वेगळी असणार आहे किंवा लेवल थोडीशी यूपीएससीची हाय असणार आहे, बट जे विषय आहेत तर ते सेम असतात. पण हेच तुम्ही जर बीकॉम किंवा बीएससी करणार असाल, बीटेक करणार असाल, एमबीबीएस करणार असाल किंवा इतर कुठल्याही फील्डमधून इंजिनिअरिंग करणार कुठल्याही फील्डमधून ग्रॅज्युएशन करणार असाल, बीए सोडून, तर त्याच्यामध्ये काय होतं की विषय फार वेगळे असतात, की जे यूपीएससीशी इतकं कनेक्टेड नाहीयेत किंवा इतिहास वगैरे हे सगळं तुम्हाला कुठल्याही सायन्सच्या ह्याच्यामध्ये किंवा बीकॉमच्या ह्याच्यामध्ये पाहायला नाही मिळणार. त्याच्यामुळेच मोस्ट ऑफ द स्टुडंट्स प्रेफर करतात की ते आर्ट्स घेऊन पुढे यूपीएससी करतील. पण तुम्हाला जर असं हवं आहे की मला यूपीएससीची तयारी करायची आहे, पण त्यासोबतच एक प्लॅन बी म्हणून मला एक चांगला करिअर ऑप्शन पण पाहिजे, की इन सम केसेस किंवा काही अनफॉर्च्युनेटली जर माझं यूपीएससीमध्ये नाही सिलेक्शन झालं, तर माझ्याकडे एक स्ट्रॉंग बॅकअप प्लॅन असला पाहिजे. तर त्यासाठी मग काही लोक सायन्स घेऊन इंजिनिअरिंग करून मग यूपीएससी करतात किंवा बीएससी करून मग यूपीएससी करतात, बीकॉम करून असेल, बॅक करून असेल, मग यूपीएससी करतात. ठीक आहे. सो कुठल्याही ठिकाणी किंवा कुठलाही कोर्स जरी तुम्ही घेतला तरी पण काही फरक पडणार नाहीये. अल्टिमेटली तुम्हाला यूपीएससीचा अभ्यास हा नव्यानेच करावा लागतो. जरी तुम्ही आर्ट्समध्ये असाल तर थोडीफार तुम्हाला मदत होते, बट जी काही लेवल आहे यूपीएससीची तर ती ॲक्च्युअल BA पेक्षा खूप वेगळी आहे किंवा खूप हाय लेवल आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही बीएससी बीटेक करत असाल तरीही तुमच्या लॉजिकल थिंकिंगचा तुम्हाला यूपीएससीमध्ये फायदा होणारच आहे. किंवा यूपीएससीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण पुढे पेपर पण बघणार आहोतच, पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शनल विषय निवडायचा असतो. मग तुम्ही तो तुमच्या फील्डशी निगडीत निवडू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही बीएससी बॉटनी किंवा बीएससी झुलॉजी करताय, तर मग तुम्ही ऑप्शनलमध्ये झुलॉजी किंवा बॉटनी घेऊ शकता, कारण तुम्हाला तुमच्या फील्डचा पण त्याच्यामध्ये उपयोग होईल आणि एक्स्ट्रा तेवढा अभ्यास नाही करावा लागणार. ठीक आहे. जर तुम्ही बीकॉम करत असाल तर अर्थात तुम्हाला इकॉनॉमी जो विषय आहे तो जर ठेवला असेल तर त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे, कारण
UPSCमध्ये इकॉनॉमी याच्यावरती पण खूप प्रश्न विचारले जातात किंवा तो त्याचा सिलेबसचा पार्ट असल्यामुळे तुम्हाला त्याचा उपयोग नक्कीच होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की ही जी परीक्षा आहे UPSCची, तर ही 3 टप्प्यांमध्ये घेतली जाते. सगळ्यात पहिल्यांदा असतं प्रिलिम्स. प्रिलिम्स हा काय आहे, पहिला टप्पा आहे. प्रिलिम्समध्ये जर तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्ही मेन्समध्ये जाता आणि मेन्समध्ये जर सिलेक्शन झालं तर तुम्ही इंटरव्ह्यू देता. ठीक आहे. सो आता प्रिलिम्स इज लाईक छाटणी करायची आहे, त्यांना एलिमिनेट करायचे आहेत. जे विद्यार्थी कॅपेबल नाही आहेत त्यांना एलिमिनेट करायचं आहे किंवा ज्यांची पूर्ण तयारी नाही झाली त्यांना एलिमिनेट करायचं आहे. मग प्रिलिम्समध्ये काय काय असतं, एक तर ही MCQ बेस्ड एक्झाम असते. जसं तुम्ही स्कॉलरशिप दिली असेल, गोल गोल करायचे असतात, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स, तर त्या प्रकारचं हे असतं. याच्यामध्ये निबंध वगैरे असं काही लिहायचं काहीच नसतं, फक्त बरोबर पर्यायाला गोल करायचा असतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये GS आणि CSAT असे 2 पेपर होतात. आता CSATमध्ये हे ॲप्टिट्यूड पेपर असतो, याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन, मॅथ्स वगैरे सगळं पाहायला मिळणार आहे. आणि GSमध्ये तुम्हाला हिस्ट्री पाहायला मिळतं, जॉग्राफी पाहायला मिळतं, इकॉनॉमी आहे, पॉलिटिकल सायन्स आहे. हे सगळे विषय तुम्हाला, सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे, हे सगळे विषय तुम्हाला GSमध्ये पाहायला मिळतात. आणि CSAT इज लाईक ॲप्टिट्यूड. सो आता तुमचे हे जे 2 पेपर आहेत, तर या 2 पेपरमध्ये जे CSATचा पेपर आहे, तर तो जर तुम्ही क्वालिफाय झाला तर तुमचा GSचा पेपर चेक केला जातो. आता क्वालिफाय होणं म्हणजे काय, तर त्यांचे ऑलरेडी मार्क्स जे आहेत तर ते ठरलेले आहेत. तुम्हाला जर याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर मी तोही अपलोड करेन. पण तुम्हाला एक सर्टन मार्क्स मिळाले CSATमध्ये की मग तुम्ही तुमचा GSचा पेपर जो आहे तर तो चेक केला जातो. आणि तुम्ही जर कट ऑफ क्लिअर केलात, अर्थात कास्टनुसार कट ऑफ कमी लागतो, जर ओपन कास्ट असेल तर कट ऑफ जास्त लागतो. डिपेंडिंग अपॉन तो कट ऑफ जर तुम्ही क्लिअर केलात तरच तुम्ही मेन्ससाठी क्वालिफाय होता. मेन्स जी आहे तर ती डिस्क्रिप्टिव्ह आहे, ज्याप्रमाणे आपण एसेज लिहितो, आपण क्वेश्चनचे आन्सर्स लिहितो, तर याच्यामध्ये लिहायचं असतं. याच्यात 9 पेपर होतात ओव्हरऑल. एसेचे पेपर असतात, GS1, GS2, GS3, GS4 असे पेपर्स आहेत. ऑप्शनलचे पेपर होतात 2 आणि त्यानंतर आहे लँग्वेजचे पेपर होतात. आता लँग्वेजमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता कोणती लँग्वेज घ्यायची आहे तुम्हाला, तर त्यानुसार त्याचे पेपर होतात. तर बेसिकली हे जे 9 पेपर आहेत तर हे पेपर या ठिकाणी होणार आहेत. याच्यामध्ये एसे आणि लँग्वेजेसचे मार्क्स जे आहेत ते तुमच्या फायनल मार्कशीटमध्ये नाही पकडले जात. फक्त GS 1, 2, 3, 4 आणि ऑप्शनलचेच मार्क तुमच्या फायनल मार्कशीटमध्ये पकडले जातात. प्रिलिम्सचे पण मार्क फायनल मार्कशीटमध्ये नाही पकडले जात. ही फक्त क्वालिफाईंग टेस्ट आहे. जर तुम्ही प्रिलिम्समध्ये कट ऑफ क्लिअर केला तर तुम्ही मेन्स देऊ शकता. परत त्या प्रिलिम्सचे मार्क्स कुठेही पकडले जात नाहीत. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर तुम्हाला हे पाहिजे की किती मार्कांची असते, कशी असते, GS 1 मध्ये काय येतं, 2 मध्ये काय येतं, तर त्याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ बनवेन. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर सो मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही मेन्स क्लिअर केलात, अगेन तो कट ऑफ जर तुम्ही पार केलात मेन्सचा, की तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट केलं जातं. इंटरव्ह्यू इज अबाउट पर्सनॅलिटी टेस्ट आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळे तुमचं जे काही ड्राफ्ट तुम्ही बनवून द्याल. ड्राफ्ट म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुमचं सगळं एज्युकेशन असतं. तुम्ही आतापर्यंत कुठे कुठे राहिलेला आहात, काय झालेलं आहे, तुमचं एज्युकेशन काय आहे, तुम्ही कुठला विषय घेतला होता किंवा तुम्ही आतापर्यंत जे काही काम केलं असेल त्या सगळ्याबद्दल त्याच्यामध्ये माहिती असते. तुमच्या हॉबीज वगैरे काय आहेत, तुमचे इंटरेस्ट काय आहेत, सगळं त्याच्यामध्ये असतं. आणि त्याच्या आधारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तुम्ही बरेचसे इंटरव्ह्यूज पण पाहिले असतील UPSCचे, तर तुम्हाला त्याची आयडिया असेलच थोडीफार. सो त्या प्रकारचं तुमचं जे आहे तर ते या ठिकाणी इंटरव्ह्यू जो आहे तर तो होतो. तर अशा पद्धतीने 3 टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. आणि आफ्टर इंटरव्ह्यू जर तुम्ही तो कट ऑफ क्लिअर करू शकला की मग तुमचा ॲज अ ऑफिसर म्हणून तुम्हाला अपॉइंट केलं जाऊ शकतं. मग त्याच्यामध्ये पण तुमच्याकडे ऑप्शन्स असतात की तुमचा जो काही रँक असेल AIR म्हणजे ऑल इंडिया रँक जो असेल त्यानुसार तुम्हाला जी पोस्ट आहे तर ती मिळते. तुम्ही जे काही दिलेली असेल त्यात ती तुमची पोस्ट तुम्हाला मिळते डिपेंडिंग अपॉन तुमचं ऑल इंडिया रँक. ठीक आहे. बरं, आता तुम्हाला एक ओव्हरऑल माहिती कळली असेल की UPSC काय आहे किंवा कोणी द्यायची असते वगैरे वगैरे किंवा कुठली स्ट्रीम घेतली पाहिजे हे सगळं तुम्हाला कळलेलं आहे. मग तुमचं असं म्हणणं असेल की आता आम्ही 10वी आहोत, आता इथून पुढे आम्ही कशी तयारी केली पाहिजे. तर एकतर तुम्ही 10वी आहात तर तुम्ही खूप लवकर सुरुवात करताय, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते UPSCला ती म्हणजे करंट अफेअर्स. सो तुम्ही आत्ताचे करंट अफेअर्स वाचाल तेच तुम्हाला 5 वर्षांनी तुमच्या परीक्षेमध्ये येईल, तेव्हा ते हिस्ट्री बनलेलं असेल, म्हणजे ते तेव्हा करंट अफेअर राहणार नाही. बरोबर. सो तुम्हाला आत्तापासून करंट अफेअर वाचायची सवय यासाठी ठेवायची आहे कारण तुम्हाला ही सवय लागली पाहिजे. बऱ्याचदा आपण न्यूजपेपर वगैरे खूप नंतर वाचायला सुरुवात करतो, परीक्षेच्या 1 वर्ष आधी वगैरे, बट तेव्हा तितक्या फास्ट आपण ते नाही वाचू शकत किंवा तितक्या स्पीडने आपल्याला ते नाही करता येत. आत्तापासून जर सवय लावली तर तुम्हाला तुमचं स्पीड पण वाढेल आणि पटापट समजून घ्यायची सवय पण लागेल. त्याच्यामुळे तुम्ही करंट अफेअर्स रोज वाचणार आहात. कुठलाही न्यूजपेपर घ्या, तुमच्या घरामध्ये जो कुठला पेपर येईल तो पेपर घ्या, काही पण घ्या, मराठी घ्या, इंग्लिश घ्या, हिंदी घ्या, व्हॉटेवर. ठीक आहे, कुठलाही पेपर घेऊ शकता. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला आता 10वी ते 11वीच्या मध्ये जी काही सुट्टी आहे त्याच्यामध्ये तुम्ही ट्राय करा की NCERTचे बुक आहेत तर ते वाचाल. पर्टिक्युलरली UPSCमध्ये सिलेबस जो आहे तर तो NCERT शी निगडीत आहे. तुम्ही जर महाराष्ट्र बोर्डमध्ये असाल तर तो सिलेबस मोस्टली UPSCमध्ये नाही विचारला जात,
MPSCसाठी तुम्ही तो सिलेबस प्रिपेअर करू शकता, बट UPSCला तुम्हाला NCERTचे बुक्स म्हणजे जे काही CBSE बोर्डाचे बुक्स आहेत तर तेच फॉलो करावे लागतात. त्यात पण तुम्हाला हिस्ट्री, पॉलिटी, जिओ आणि सायन्स आणि टेक एवढंच बघायचं आहे. इंग्लिश वगैरे वगैरे बघायची गरज नाही आहे. मॅथ्स पण बघायची गरज नाही आहे. कारण मॅथ्स जे असतं तर ते महाराष्ट्र बोर्डला आणि CBSEला सिलेबस ऑलमोस्ट सेम होता, लेवल फक्त बदलते. पण ते तुम्ही नंतर पण कॉपअप करू शकता. आता तुम्हाला फक्त NCERTचे बुक्स वाचायचे आहेत 6वी ते 12वी पर्यंतचे. जितके होऊ शकतील तितके तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट आपण काय पाहिलं पेपर पॅटर्नमध्ये की तुम्हाला एसे पण विचारला जातो. सो त्याच्यामुळे एसे लिहिण्याची सवय ठेवायची आहे. अर्थात तुम्ही आत्ताच खूप मोठे मोठे एसे लिहू शकाल असं नाहीये, पण ॲटलिस्ट तुम्हाला सवय ठेवायची आहे की ॲटलिस्ट अर्धा पान, एक पान तरी एसे तुम्ही लिहित असाल. आता तसे 10वीसाठी तुम्ही एसेची प्रॅक्टिस केली असेलच मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये. सो तीच प्रॅक्टिस तुम्हाला कंटिन्यू ठेवायची आहे आणि हळूहळू तुम्ही ती जी हॅबिट आहे तर ती डेव्हलप करत जाल आणि ज्या लेवलचे असे एक्सपेक्टेड आहेत तसे पण तुम्ही लिहू शकता पुढे जाऊन. ठीक आहे. नेक्स्ट आहे एक माइंडसेट तयार करायचा आहे की तुम्हाला फोकसने रोज थोडा थोडा अभ्यास करायचा आहे, पेशंटली अभ्यास करायचा आहे. कारण ही परीक्षा अशी नाही की आज अभ्यास केला, उद्या परीक्षा दिली आणि परवा रिझल्ट लागला, असं नाहीये. हे तुम्हाला अजून 11वी करायची आहे, 12वी करायची आहे, ग्रॅज्युएशन करायचं आहे आणि मग तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. म्हणजे साधारणतः 5-6 वर्षांनंतर तुम्हाला याचं फळ मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पेशंटली याचा अभ्यास करत राहायचा आहे. आता खूपदा हा प्रश्न विचारला जातो की कोचिंग करायचं की सेल्फ स्टडी. खरं तर पहिली गोष्ट म्हणजे आता हा मुद्दा नाहीच आहे. तुम्ही आता 10वी आहात, सो तुम्हाला 11वी-12वी वरती पण फोकस करायचा आहे. नेक्स्ट तुमचं ग्रॅज्युएशन पण तुम्हाला पूर्ण करायचं आहे. सो आतापर्यंत म्हणजे आतापासून कोणीही कोचिंग लावायची गरज नाहीये. सेल्फ स्टडी महत्त्वाचा आहे. करंट अफेअर्स वगैरे करा, एसे रायटिंगची थोडीफार प्रॅक्टिस करा. रोज थोडासा वेळ तुम्ही देऊ शकता या सगळ्या गोष्टींसाठी. आतापासून कुठल्याही प्रकारचं कोचिंग वगैरे काही लावायची गरज नाहीये. आता सध्या फाउंडेशनमध्ये तुम्ही 6 to 12चे जे काही NCERTs आहेत तर ते रेफर करू शकता. हवं तर तुम्ही थोडंसं नोट्स वगैरे काही बनवायचं असेल तर ते बनवू शकता. बट आत्तापासून कोचिंगची वगैरे गरज नाहीये. जेव्हा तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशनमध्ये असाल लास्ट इयरला वगैरे तेव्हा तुम्ही कोचिंगचा वगैरे विचार करू शकता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये 10वी नंतर कशी तयारी करावी किंवा UPSC अर्थात काय आहे या बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये कुठली कुठली पुस्तकं आपण यासाठी रेफर केली पाहिजेत. त्यातला बेसिक मी तुम्हाला NCERT सांगितलेलं आहे, पण याच्या पलीकडे जाऊन पण तुम्हाला काही हवं असेल तर त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी अपलोड करेन. तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील प्लीज मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. खरं तर आत्तापासून तुम्ही जर सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला जास्त वेळ मिळणार आहे, जास्त प्रॅक्टिस तुम्हाला करता येईल आणि तुमचे जे काही सिलेक्शनचे चान्सेस आहेत लवकरात लवकर सिलेक्ट होण्याचे ते तुम्ही वाढवू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप की तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. अजूनही काही बाकी असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.